विधिमंडळाच्या लॉबीमध्ये दादा भुसे, महेंद्र थोरवे भिडले. शिवसेनेचे बाण शिवसेनेलाच टोचले. दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवेंच्या वादावरती मुख्यमंत्री नाराज. भुसेंसह महेंद्र थोरवेंना मुख्यमंत्र्यांनी झापलं. लोकशाहीला सूत्रांची माहिती. विधान भवनाच्या राड्यावरती शरद पवार गटाचं पत्र. पक्षातले आमदार आवारात भिडू लागलेत. पत्र ट्विट करत महायुती सरकारवर निशाणा. आपण दोघे भाऊ भाऊ, तुझा इथे वाटून खाऊ आणि माझ्या हात नको लावू. रामदास कदमांचा रत्नागिरीच्या जागेवरती दावा. सर्व पक्षांना संपून भाजपला एकट्याला जिवंत राहायचंय. रामदास कदम यांची भाजपवर टीका. मंत्री संजय राठोड यांची कन्या दामिनी राठोडही राजकारणात. मोदींनी आशीर्वाद दिलेला फोटो सोशल मीडियावरती व्हायरल. फोटोमुळे राजकीय चर्चेला उधाण. विरोधकांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेत. एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट निघतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका. बारामतीच्या रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेसंदर्भात मानअपमान नाट्य. राजकीय टीकेनंतर कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव. शिंदे फडणवीसांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं. नियोजित कार्यक्रमामुळे येणं शक्य नाही. पत्रातून शिंदे फडणवीसांकडून दिलगिरी व्यक्त. खासदार सुप्रिया सुळेंकडून स्वतःची उमेदवारी जाहीर. बारामतीमध्ये आपणच उमेदवार असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा. उमेदवाराच्या नावाचा आणि निशाणीचा स्टेटसमध्ये उल्लेख. बंगळुरूमधल्या रामेश्वर कॅफेमध्ये बॉम्बस्फोट. बॉम्बस्फोटामध्ये 9 जण जखमी. प्राथमिक चौकशीमध्ये आयईडी ब्लास्ट. सीसीटीव्हीतून धक्कादायक गोष्टीचा उलगडा. पावसाळी अधिवेशन 10 जूनला होणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा. सांगलीत रोहित पाटलांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या. अधिकाऱ्यांना धारेवरती धरत पाणी सोडण्याची मागणी. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं सरकार नाही. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं? विरोधकांना शिंदेंचा सवाल. कल्याणमध्ये 3 मार्चला शासन आपल्या दारी उपक्रम. उपक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार विविध विकास कामांचं भूमिपूजन. मराठा नेते विनोद पाटील लोकसभा निवडणूक लढण्यास तयार. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास लोकसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी. आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल. शेतजमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल. गायकवाडांसह त्यांच्या मुलावरही गुन्हा दाखल. कोयना नगर ते शंभूराज देसाईंच्या निवासस्थानावरती निघालेला लाँग मार्च राजकीय दबावापोटी रोखून धरला. चैतन्य दळवी यांचा आरोप. बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्यावरती मराठा समाजाचा बहिष्कार. शिंदे फडणवीस उपस्थित राहणार असल्यामुळे बहिष्कार. पुण्यात तृतीयपंथीयांसाठी अनोखा उपक्रम. समाज कल्याण विभागातर्फे तृतीयपंथीयांसाठी मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.